आता मुळामध्ये आर-जे म्हणून करिअर सुरू करताना, हं. त्यावेळेस काय विचार केलेला होतास, की मुळामध्ये आर-जेच बनायचं होतं, की अशा कुठल्या एफ-एम रेडिओला ऐकत-ऐकत असं वाटायला लागलं, एक थोडीशी फॅन्टसी निर्माण झाली, की नाही आपल्याला हे पण करिअर जमू शकतं, हे पण आपण करिअर करू शकतो. हं. का पहिल्यापासून ठरवत होतंस, की आर-जेच व्हायचंय? नाही असा काही प्लॅन नव्हता. आम्ही तेव्हा रेडिओ ऐकायचो खूप प्रमाणात. पण असं काही आर-जेइंगच करायचा असा काही प्लॅन नव्हता. कारण का आम्ही नाटक करायचो आणि नाटकात काम करताना त्यात आम्ही खुश होतो. पण ते करता-करता व्हॉईस ओव्हर्स करणं सुरू झालं. म्हणजे एका नाटकाचं अनाउन्समेंट असायची. पूर्वीच्या काळी जरा थोडीशी पारंपरिक अनाउन्समेंट रेकॉर्ड करायचे, की रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन अभिवादन करून. करून. तर तशी ती अनाउन्समेंट रेकॉर्ड करायची होती आणि एक आमच्यातलाच त्यातल्या त्यात उजवा आणि थोडासा सीनियर एक व्यक्ती होता. तो छान त्याचा आवाज होता. म्हणून त्याला बोलावलेलं आणि आम्ही सगळे वाट बघत होतो. पण काही कारणास्तव त्याच्या बिझी शेड्यूलमुळे तो येऊ शकला नाही. मग आमचा डिरेक्टर का तिकडचा रेकॉर्डिस्ट म्हटलं, "या एक-एक जण आणि तुम्हीच करा अनाउन्समेंट. त्यातल्या त्यात ज्याचं बरं आहे ते ठेवतो." मग एक-एक करून केलं आणि मग मी केलं आणि माझा नेहमी हे असं असायचं, की आता तो करतो तसं मी करतो. असं मी गमतीत म्हणून त्याच्यासारखं करायचा प्रयत्न केला. आणि ते रेकॉर्डिस्टने मला इकडे बोलावलं. मला वाटलं आता 2 शिव्याच घालेल मला, की "असं का करतोयस?" पण तो म्हटला, की "अरे तू जे मिमिक्री सारखं करतोयस तसं न करताच कर ते नॅचरली. नॅचरल. कारण की ते तू छान करतोयस मिमिक्री सुद्धा." मग मी ते तसं केलं आणि ते छान झालं. आणि मला तेव्हा मी ते सिरियसली घेतलं नाही. पण त्यांनी मग मला सांगितलं, की काही दिवसांनी, की "तू एक व्हॉईस ओव्हर करायचा आहे." राजस्थानमध्ये ना बावडी असा एक प्रकार असतो. विहिरी असतात त्या. त्याच्यावरती डॉक्युमेंटरी बनवली होती. आणि त्या डिरेक्टरला व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट हवा होता. आणि मग मला बोलावलं आणि तेव्हा मला त्याचं गांभीर्य कळलं, की अरे खरंच तो म्हणत होता, सीरियस होता, की आपण बरं केलं म्हणून. कारण का त्याचे पैसे मिळाले मला. आणि तिथनं मग इंटरेस्ट सुरू झाला, की असं काहीतरी करिअरचं ऑप्शन होऊ शकतं. निवडू शकतो आपण. निवडू शकतो आपण. आणि तेव्हा गिरीश कुलकर्णी यांनी ह्याच्यात खूप यश मिळवलं होतं रेडिओमध्ये. इतरही अनेक लोक होते. सो त्यांनीही मला एन्करेज केलं. महेश नावाचा माझा एक मित्र होता, त्यांनी एन्करेज केलं आणि त्या सगळ्या जणांच्या गाईडन्समुळे मी गेलो मिर्चीला. एक दिवशी धडकलो आणि दिली ऑडिशन आणि अर्थात पहिल्या ऑडिशनमध्ये नाही काही झालं, कारण का मला काही माहितीच नव्हतं ह्यांना पाहिजे काय? तिकडे रिजेक्ट झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. पण त्यांनी मला छान सांगितलं तेव्हाच्या बॉसनी, निनाद म्हणून माझा बॉस होता, की ह्या गोष्टी कमी पडतात बाबा." मग त्याच्यावर तयारी करून पुन्हा जेव्हा एक सर्टन टाईम पिरियड नंतर मला पुन्हा संधी मिळाली, ओके. तेव्हा परत ऑडिशन दिली आणि तेव्हा मी सिलेक्ट झालो. आता गेली किती वर्ष आर-जेइंग करतोयस? आता मला एक दशकाहून क्या जास्त झालं. पण त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या रोलमध्ये होतो. म्हणजे सुरुवातीला वेगळा शो करत होतो. मग त्याच्यानंतर अजून एक एक मॉर्निंग शोला एक थोडंसं हे असतं, की मॉर्निंग शो करतोय म्हणजे रेडिओमध्ये कसं आहे, की जास्तीत जास्त लोक सकाळचा शो ऐकतात आणि संध्याकाळचा शो. सो तो करायला मिळाला. मग नंतर मग मुरग्याची संधी आली. मग मुरगा आम्ही केला आणि मुरगा करता-करता रेडिओवर जेव्हा शर्यतीत स्वप्नील हा शो आम्ही केला, तर त्या शोच्या दरम्यान पण खूप ॲक्टिव्ह मला पार्ट होता आलं त्या शोचं. स्वप्नील जोशी सारख्या मोठ्या नटाबरोबर खूप जवळनं काम करता आलं आणि सो ते बॅकएंडला मी त्या शोच्या बॅकएंडला पण होतो आणि असं वेगवेगळ्या भूमिकांमध्ये हा वेळ खूप कळलंच नाही की कधी गेला, कसा गेला.